नमस्कार, DS4 न्यूज येवल्यामध्ये आपले स्वागत आहे. येवल्यातील मिल्लतनगर भागात एक अत्यंत संतापजनक आणि तितकीच हादरवून सोडणारी घटना घडली आहे. या भागात एका पिसाळलेल्या कुत्र्याने उच्छाद मांडत तब्बल 5 ते 6 लहान मुलांना गंभीरपणे चावा घेतला आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यात चिमुकले गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांसह स्थानिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. जखमी झालेल्या बालकांपैकी काहींना अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले, तर काही बालकांवर येवल्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि काही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वारंवार तक्रार करूनही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरल्याने नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. या निष्काळजीपणावर आता नागरिक काय भूमिका घेतात आणि प्रशासन यावर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. DS4 न्यूज येवल्यासाठी दीपक सोनवणे, येवला. कितने आदमियों को काटा, कितने बच्चों को काटा, अभी क्या परिस्थिति है, किनको किनको अपने नासिक में? देखिए, आज मिल्लत नगर में शाम में इस असर की मगरिब की नमाज के बाद 7 बजे मिल्लत नगर में कम से कम 5 से 6 बच्चों को कुत्ते ने पकड़े। तो हमारा ये बोलना है येवला नगर पालिका से कि कुत्तों का बंदोबस्त करो कुछ तो भी, नहीं तो सारा ग्रुप की तरफ से येवले में रास्ता आंदोलन करेंगे हम। और एक बच्चे को अभी यहाँ से हमने शाह हॉस्पिटल से नासिक को भेजे, एक बच्चे को मालेगांव भेजे, एक बच्चा येवला सिविल हॉस्पिटल में एडमिट है और एक बच्चा भी और आ रहा है यहाँ पे शाह हॉस्पिटल में, उसको भी नासिक भेजना है। तो इसका कुछ बंदोबस्त करते हैं नगर पालिका वाले कि नहीं। अगर वो कुत्तों को पकड़े नहीं तो हम वो पकड़े कुत्ते हम लेकर आएंगे और नगर पालिका में लाकर छोड़ देंगे। बोले वो मराठी बोल रहे हैं. भाई, आज नेमकी काय घटना घडली येवल्यामध्ये? 5-6 लहान कुत्र्यांनी चावले, नेमकी काय घटना होती? नेमका ते मुलं आहे ना, जे खेळत होता, खेळता आहे ना, कुत्रा आला डायरेक्ट ते आहे ना तोंडवर हमला केलाय. तो गल्लीतले कमीत कमी 5-6 लोक लहान बाळांना चावलाय आणि माझ्या भाच्याला तर खूप जास्त चावलेले. तर नगरपालिकेने याच्या ना जे काहीतरी कारवाई करायला पाहिजे, नाही तर उद्या आम्ही या सारा ग्रुपकडून जे मदत भेटेल आम्हाला त्याच्यातून आम्ही कुत्रे धरून डायरेक्ट नगरपालिकामध्ये सोडणार. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.